एका पाकिस्तानच्या वर्तमानपत्रातनं काही दिल्लीच्या खासदारांना निमंत्रण दिलं की तुम्ही पाकिस्तानला भेट द्या. कळलं पाकिस्तानला जाणं अशक्य होतं, व्हिसा वगैरे. तर सगळे आम्ही एक्साइट झालो. आमची काही नावं निवडली. सुषमा स्वराज होत्या, बलराम जाकर होते, कपिल सिब्बल होते, रविशंकर अय्यर होते, मुकुल वासनिक होते. तर तिथं आम्ही गेलो आणि म्हटलं आता परवानगी, पंतप्रधान त्यावेळेला वाजपेयी होते, मी पंतप्रधानांकडे सगळे मिळून गेलो. पंतप्रधान म्हटले नाही नाही तुम्ही काही जाऊ नका, हे खाजगी आमंत्रण आहे, तुमची सुरक्षेची जबाबदारी कशी घ्यायची, कोण घेणार. मी काय, माझी इच्छा आहे की तुम्ही जाऊ नये, आता ते छोटं तुमचं खाजगी निमंत्रण आहे, तुम्हाला जायचं असलं जा. सगळ्यांचा हिरमोड झाला की आता पंतप्रधान नको म्हणतायत. मग सुषमाजी वगैरे सगळे हळूच मला म्हटलं की आम्हाला तर काही पंतप्रधानांच्याकडून बोलता येणार नाही, तुम्ही जरा काँग्रेसकडून काहीतरी प्रेशर डेव्हलप करा. मी मीटिंगमध्ये सांगितलं की बाबा ठीक आहे, आपला जरी निर्णय असला मान्य, पण आमच्या अध्यक्षा सोनिया गांधींना विचारल्याशिवाय मी काही काँग्रेस पक्षाचा निर्णय कळवू शकत नाही. आणि मग त्यातून मग सोनिया गांधींनी सांगितलं की भाजपची मंडळी न्यायला तर आपण जाऊ. मग ती ट्रिप आमची चालू झाली. पण सगळे आम्ही लाहोरला गेलो, रावलपिंडीला गेलो. पहिलीच खासदारांची ती भेट होती पाकिस्तानला, कारण इतके संबंध तणावलेले होते. ते सामान्य करण्याचे प्रयत्न काही लोक करत होते. सांगण्याचा उद्देश याचा की मी जाऊन आलो, खूप चांगली ट्रिप झाली आमची. तरुण विजय होते, बरेचसे होते. कराडला गेलो, ते एक लग्न चुकलं आमचं. त्या कार्यकर्त्यांनी सांगितलं ठीक आहे, तर पुढच्या वेळेला पाकिस्तानची मतं घ्या.